नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण मिश्र डाळींचे आप्पे बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। पाणी जास्तच ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे आता इथे आपण 1 वाटी चना डाळ घेणार आहोत, 1 वाटी उडीद डाळ घेणार आहोत आणि अर्धी वाटी मूग डाळ घेणार आहोत। तिघी डाळी देखील आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यात बरेच पाणी ठेवायचं आहे। 6 ते 7 तासांनंतर आता आपण या डाळी आणि तांदूळ दळून घेणार आहोत। तर तांदूळ दळताना त्यातीलच थोडं पाणी आपल्याला दळायला वापरायचं आहे। थोडं करत सगळं डाळ आणि तांदूळ आपण व्यवस्थित दळून घ्यायचं आहे। अगदी जाडसर ठेवायचं नाही, जरा बारीकच दळायचं आहे। हे बघा, आता आपले तांदूळ दळून झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपण आता इथे डाळ आणि सगळ्या वस्तू दळून घेणार आहोत। एका मोठ्या पातेल्यात ठेवायचं आहे। आता आपलं सगळं दळून झालेलं आहे। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे यात बऱ्यापैकी हवा भरली जाते आणि फर्मेंटेशनला मदत होते। तर आता आपण हे 6 ते 7 तासांसाठी फर्मेंटेशनला ठेवणार आहोत। 6 ते 7 तासांनंतर बघा आपलं बॅटर किती व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे, अगदी वरपर्यंत आलेलं आहे। थोडा वेळानंतर तर अगदी पातेल्याच्या बाहेरच आलं असतं। हे बघा, तर आता आपण यामध्ये काही गोष्टी मिक्स करणार आहोत। तर आधी आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे ते बाहेर पडणार नाही। आता बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर आता या बॅटरमध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण यांचं मिक्स असा ठेचा बनवलेला आहे। हा मसाला आपण यात घालणार आहोत। याने आप्याला एकदम छान चव येते। आणि त्याचप्रमाणे आता इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। आता मीठ आणि मसाला घातल्यानंतर देखील आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मसाला आणि मीठ सर्वत्र व्यवस्थित मिक्स होईल, कुठेही कमी आणि अधिक लागणार नाही। व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे चव देखील छान येते। चला तर मग आप्पे तयार करून घेऊ। आता इथे मी आप्पे पात्र आधीच गॅसवर ठेवलेलं आहे तापायला। आता त्यामध्ये आपण थोडं तेल घालून घेऊ आणि थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण आप्प्यांचं बॅटर टाकून व्यवस्थित आप्पे करून घेऊ। सगळ्या खणांमध्ये व्यवस्थित आप्पेचं बॅटर टाकायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची आहे। आता यावर झाकण ठेवून आपण वाफ घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण हे झाकण काढून बघूया। आप्प्यांची वरची बाजू वाफेनेच होते। हे बघा, व्यवस्थित झालेली आहे। आता थोडंसं तेल टाकून आपण आप्पे व्यवस्थित पलटवून घेऊया। तुम्ही बघू शकता आप्पे अगदी न चिकटता व्यवस्थित पलटत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही देखील हे आप्पे करून बघा। करायला अगदी सोपे आहे आणि हलके फुलके आणि हेल्दी नाश्त्याचा हा प्रकार आहे। अगदी झटपट आणि व्यवस्थित होतो आणि कुठलीही चिकटपणा वगैरे याला येत नाही। तर तुम्ही देखील या प्रकारे आप्पे करून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। हे बघा, जाळी किती छान आलेली आहे। तर तुम्ही देखील अशा प्रकारे हे आप्पे करून बघायचे आहेत। आणि तुम्ही बघा, आतमध्ये देखील व्यवस्थित आपले आप्पे झालेले आहेत आणि जाळी बघा किती छान येते। तर रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।